नाही बसा. सिद्धिराज, हे बघा, आता आम्ही तुमच्या बरोबर आहोत सगळे. आता नको ते आठवणी. हे बघा, हे घ्या, गरम गरम पोहे तुमच्या आवडीचे. ऐक ना, नको मला आता. हो, असं काय करताय? आल्यापासून तुम्ही काहीच नाही खाल्लंय. थोडे पोहे खाऊन घ्या. भावना खरंच मला मला नाही आहे भूक आता. बरं बरं, मग तुमच्या आवडीचा कडक चहा केलाय, तो तरी प्या. हा, हे घ्या. हो, दुधाचा आहे ना चहा? हो. भावना खरं सांगू का तुला, म्हणजे मला ना असा चहा प्यायची सवयच नाही आता उरली. सिद्धिराज, अहो, मी कसा तुम्हाला बिना दुधाचा चहा देणार? घ्या ना. झालाय छान चहा एकदम. तुझी हरकत नसेल तर मी काही दिवस माझ्या पद्धतीने चहा पिऊ शकतो का? म्हणजे? ते पाणी देतेस? हो. सिद्धिराज, वा, याला म्हणतात भाई साहब असली चहा. अगं जेलमध्ये असं चहा प्यायचो. भावना, अगं रडण्यासारखं काय आहे त्यात? खरंच सांगतो, अगं असं चहा छान लागतो खूप. अगं गाडे पाटलांच्या घरात वाढलात तुम्ही. अगदी राजपुत्रासारखा थाट असायचा तुमचा. आणि आता तुम्हाला किती काय काय भोगावं लागलंय. तुमची काहीही चूक नसताना इतके वर्ष आमच्यापासून लांब राहावं लागलं तुम्हाला. एवढी मोठी शिक्षा भोगावी लागली आहे तुम्हाला. भावना, आपलं काय ठरलं होतं? जुन्या गोष्टी बोलायच्या नाहीत, या विषयावरती चर्चा करायची नाही. तूच मला सांगितलं होतंस ना आता की जुन्या गोष्टी नाही बोलायच्या. कशाला स्वतःला त्रास करून घेते? रडायचं नाही आता अजिबात. नाही रडणार. बरं ऐक ना, सरळ खालीच बसतो. हे बेडवर बसून ना जरा उगाच पाठ दुखते म्हणजे. या 7 वर्षांनी किती बदलवलं तुम्हाला सिद्धिराज. खरं तुला माहिती आहे का, या 7 वर्षात आहे ना एक खूप महत्वाची गोष्ट शिकलो मी. म्हणजे ह्या जगात आहे ना, ह्या जगात कुठलाच माणूस वाईट नसतो. त्याच्यावर आलेली जी वेळ असते ना, ती त्याला असं वागायला भाग पडते. इतके दिवस त्या कैद्यांबरोबर राहून ना मला त्यांच्यातला माणूस अनुभवायला मिळाला. कुठे मी गाडे पाटलांच्या रॉयल कारभारात वाढलेला होतो, त्याच्यामुळे मला अजिबात कामांची सवय नव्हती तिथल्या. आणि तिथे तर माहितीये, सगळी कामं आपलीच करावी लागतात. भांडी घासणं, कपडे धुणं, जेवण बनवणं. आणि तुला तर माहितीये, मला कुठल्याच गोष्टीची सवय नव्हती. अगं त्याच वेळेस ना खूप चांगले मित्र झाले का तिकडे.